ठीक आहे. काल आपण हायब्रिडायझेशन पाहिलेलं आहे. पाहिले का हायब्रिडायझेशन? पाहिले का? ठीक आहे. हायब्रिडायझेशन आपण शॉर्टकटमध्ये पाहिलं होतं पाळता पाळता. परत एकदा रिवाइज करतोय. हायब्रिडायझेशन पहा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हायब्रिडायझेशन काय असतं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर हे कसं येतं आपण ऑलरेडी पाहिलं होतं. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. लोन पेअर कुठे नाही, इथे एक सिग्मा बॉन्ड आहे. ओके. आणि हा कार्बन जर म्हटले तर असा अजून बाकीच्या 4 जणांना अटॅच असतो. कितीला अटॅच असतो? 4. म्हणून 4 काय आले? सिग्मा. दॅट इज 1 हे 3 आणि हा एक 4. ते झाले आपले टोटल 4. म्हणून त्या आन्सर आला आपले sp3. इथे मात्र तसं नाही आहे. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. त्यामुळे इथे काय हायब्रिडायझेशन आपलं 1 2 ट्रिपल बॉन्ड होतं. इथे sp2 सॉरी 3 सिग्मा बॉन्ड होतात म्हणून sp2. लोन पेअर तिथे नाही आहे. खाली पाहाल तर तुम्ही फक्त काय होतं त्या ठिकाणी एकच सिग्मा बॉन्ड तयार होतो. 2 सिग्मा बॉन्ड तयार होतात. एक इथे आणि एक या साईडला. या कार्बन पण एक इथे आणि एक इथे. दॅट इज हायब्रिडायझेशन काय होतं त्यांचं? फक्त sp. ठीक आहे. आता सर हे मधीच कशाला? ठीक आहे. तर जो पुढचा पॉईंट आहे आपला हायपर कॉन्जुगेशन, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे लागणार आहे. त्याच्यासाठी हायपर कॉन्जुगेशन. ठीक आहे. हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय? तर पहा, जसे की पहा फॉर एक्झाम्पल एखादा मॉलिक्यूल आहे असा, कार्बन डबल बॉन्ड कार्बन हायड्रोजन आणि याला अटॅच तुमचा CH3 असा. कोण अटॅच त्याला? CH3. कोण अटॅच त्याला? कोण अटॅच त्याला? CH3 आहे. ठीक आहे. किंवा ठीक आहे चला ह्याला घ्या. चला समजा कोण अटॅच त्याला? CH3. ह्याच्यापेक्षा थोडं आपण काय करूयात आधीच घेऊयात, मग हा अल्किन तुम्हाला कळेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की हा कटायन आपल्याकडे काय हा असा कार्बोकटायनचं कोणाला अटॅच आहे? या CH2 ला. कोणाला अटॅच आहे? या CH3 ला. इथे याचे हायड्रोजन आहेत, इथे याचे हायड्रोजन. या कार्बोकटायनचं हायब्रिडायझेशन काय? sp2 सिग्मा सिग्मा सिग्मा. किती झाले? 3. एक S 2 P झाले का? टोटल 3. दॅट इज हायब्रिडायझेशन काय याचं? sp. ठीक आहे. सर sp2 का घेतला? कारण जे हायब्रिडायझेशन होतं ते तुमचं sp2 हायब्रिडाइज कार्बनमध्ये होतं. कोणामध्ये होतं? फक्त. मग कोण कोण येते sp2 हायब्रिडाइज कार्बनमध्ये? पहिला तर हा येईल कार्बोकटायन. ठीक आहे. त्यानंतर कोण येईल आपल्याकडे? अल्किन येईल. कोण येईल आपल्याकडे? अल्किन sp2 हायब्रिडाइज असतात. अजून कोण असतं? हा कार्बोकॅटायन. कोण असतं? कार्बोकॅटायन. CEF वर कोण येईल बरं? अजून कार्बोकॅटायन. अजून कोण असतो बरं sp2 हायब्रिडाइज? कार्बोकॅटायन एक sp2 हायब्रिडायझेशन असतं कार्बोकॅटायनचं. अल्किनचं असतं आणि फ्री रॅडिकलचं असतं. कोणाचं असतं? अजून कोणाचं असतं? सर लक्षात कसं ठेवू? पहा एक वर्ड आहे शोधा सोप्पा. एअरफोर्स. ठीक आहे. A फॉर अल्किन, F फॉर फ्री रॅडिकल, C फॉर कार्बोकॅटायन. कळतंय? ओके. एअरफोर्सवरून लक्षात राहील तुमच्या. हायब्रिडायझेशन कोणामध्ये होतं? फक्त एअरफोर्समध्ये होतं. कोणामध्ये होतं? फक्त हायब्रिडायझेशन एअरफोर्समध्ये होतं. ठीक आहे. आलंय. तो आपण पहिल्यांदा कार्बोकॅटायनमध्ये पाहूयात, नंतर फ्री रॅडिकल, नंतर अल्किनमध्ये पाहूयात. अल्किन थोडंसं अल्काईनमध्ये पण होतं, पण अल्काईनमधलं तुम्हाला हायब्रिडायझेशन हायपर कॉन्जुगेशन नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला फक्त हे 3च शिकायचं. आता होतं काय इथे? पहा या हायड्रोजनला मी असा लिहितो. ठीक आहे. आता काय होतं की हा जो तुमचा sp2 आहे, हा sp2 अटॅच्ड आहे इथे sp3 ला. कोणाला अटॅच्ड आहे? आणि हा जो sp3 कार्बन आहे जो की तुमचा sp2 ला अटॅच्ड आहे, त्या कार्बनला म्हणतो तो पहिला आहे ना. sp2 पासून कोण? तो पहिला कार्बन. याला म्हणतो आपण अल्फा कार्बन. काय म्हणतो आपण? आणि या अल्फा कार्बनला अटॅच असलेले हायड्रोजन अल्फा हायड्रोजन काय म्हणणार त्यांना आपण? अल्फा हायड्रोजन. हे अल्फा हायड्रोजन काय करतात? पहा हा हायड्रोजन काय करतो त्या ठिकाणी? आता हा प्लस चार्ज आहे का? प्लस चार्ज. ठीक आहे. आता होतं काय की हायड्रोजन काय करतो? 2 इलेक्ट्रॉन कार्बनला देतो आणि इथून बाहेर पडतो. काय करतो हायड्रोजन? अल्फा हायड्रोजन हा वरच्या अल्फा हायड्रोजनने काय केलं? इलेक्ट्रॉन कार्बनला दिले आणि तिथून तो बाहेर पडला. काय केलं? वरच्या हायड्रोजननी
इलेक्ट्रॉन कार्बनला दिले आणि जर असं झालं तर काय होईल पहा, HCH CHH हा प्लस चार्ज, बरोबर का? 100%. ओके. आणि इथे येणार तुमचा प्लस H आणि इथे इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन हा कार्बन काय करतो, शेजारी असलेल्या कार्बन सोबत पाय बॉन्ड तयार करतो. काय करतो, शेजारच्या कार्बन सोबत पाय बॉन्ड त्या ठिकाणी तयार करतो आणि ह्या कार्बनवरचा प्लस चार्ज गेला. सर असं का झालं? आपण याच्या आधी पाहिलं होतं काल, काय, जेवढा चार्ज जास्त तेवढी स्टॅबिलिटी काय असते तुमची, तेवढी कमी राहते, बरोबर ना? ऑपोजिटली प्रपोर्शन. इथं पहा बरं, चार्ज होता का? होता चार्ज, म्हणून हा कसा होता, अनस्टेबल होता. कसा होता हा? अनस्टेबल. तो इकडे गेलाय, पहा इथे गेलाय का चार्ज कार्बनचा, गेलाय, म्हणजे स्टॅबिलिटी काय झाली, इथे वाढली. चार्ज कमी झाला आणि स्टॅबिलिटी काय झाली, पण सर हायड्रोजन वरती प्लस चार्ज आहेच की, अजून आहेच की, ठीक आहे. पण यांनी काय केले, हा कार्बन काय म्हणला, ठीक आहे चल थोड्या वेळासाठी काय करतो मी, माझा प्लस चार्ज काय कर, हा कार्बन काय म्हणला हायड्रोजनला, थोड्या वेळासाठी तू काय कर, माझा प्लस चार्ज कॅरी कर. हायड्रोजन काय म्हणेल, मला जास्त वेळ शक्य नाही, ठीक आहे. कार्बन काय म्हणेल, चालतंय तुला नाही शक्य, परत दे, मी काय करतो, या हायड्रोजनला सांगतो, काय करतो मी, हा सुद्धा अल्फा आहे ना, हा अल्फा आहे किंवा हा सुद्धा अल्फा आहे, मग समजा या अल्फा हायड्रोजनकडे त्याने दिला तर काय तयार होईल पहा, CH प्लस हा बाहेर पडलाय, डबल बॉन्ड CH. कळलंय? हे झालं दुसरं स्ट्रक्चर. काय डाऊट? नक्की नाही, 100%. ठीक आहे. आता मग सर हा H प्लस करेल काय, हा H प्लस असाच राहील का, तर नाही. H प्लस तिथं तसंच राहतो, पण कसा राहतो पहा, इथे पाय ऑर्बिटल आहे, काय इथे पाय ऑर्बिटल, पाय बॉन्ड म्हणजे पाय ऑर्बिटल तिथं असणार आहे, ठीक आहे. पहा म्हणजे पाय ऑर्बिटल कसं, सॉरी पी ऑर्बिटल आणि पाय बॉन्ड तयार झालाय. पाय बॉन्ड कसा तयार होतो त्यांचं, साइड ओव्हरलॅप होऊन, कसा साइड ओव्हरलॅप होऊन, म्हणजे अशा प्रकारे हे ऑर्बिटल तुमचे असे असतात, पी ऑर्बिटल तुमचं असं असतं डंबल शेप, पाहिलं ना आपण, बरोबर. हे झालं तुमचं साइड ओव्हरलॅपिंग, बरोबर. आणि हे काय झालं तुमचं लॅटरल ओव्हरलॅपिंग, सॉरी हे काय झालं तुमचं, ज्यावेळेस अशी ओव्हरलॅपिंग होईल त्यावेळेस बॉन्ड जो बनतो त्याला म्हणतो सिग्मा, काय म्हणतो त्याला आपण, आणि अशी ओव्हरलॅपिंग ज्यावेळेस होते त्यावेळेस तो बॉन्ड म्हणतो त्याला म्हणतो आपण पाय बॉन्ड. आता हे पाय बॉन्ड तयार झाला, तो पाय बॉन्ड मध्ये काय असतात, जागा असतात. हा हायड्रोजन काय होतो, वीकली या पाय बॉन्ड सोबत असा अट्रॅक्ट होतो, काय होतो तो वीकली पाय बॉन्ड सोबत, त्याचं काय असतं त्या ठिकाणी अट्रॅक्शन असतं, पाय बॉन्ड सोबत काय असतं त्याचं वीक अट्रॅक्शन. आता पहा वीक अट्रॅक्शन आहे, बॉन्ड तयार झालाय का, बॉन्ड तयार झालाय नाही, पण अट्रॅक्शन मात्र आहे, नुसतं अट्रॅक्शन आहे, बॉन्ड तयार झालेला नाही. म्हणून हे जे हायपर कॉन्ज्युगेशन आहे याला नो बॉन्ड रेझोनन्स असंही म्हणतात. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात हायपर कॉन्ज्युगेशनलाच नो बॉन्ड रेझोनन्स. समजतंय का, नक्की का, 100%. हा यालाही असेल आणि इथंही असेल, समजतंय, अवकळतंय का. वीक अट्रॅक्शन असतं त्या हायड्रोजन सोबत, म्हणून तो त्या ठिकाणी स्टेबल प्लस चार्ज घेऊन थांबतो. ठीक आहे सर, मग तोच हायड्रोजन का खालचा नाही घेऊ शकत का, घेऊ शकता ना, चालतंय. खालचा हायड्रोजन जर त्या ठिकाणी प्लस चार्ज, खालच्या हायड्रोजननी जर इलेक्ट्रॉन दिले तर पहा काय होईल, HCH डबल बॉन्ड CH आणि इथे तुमचा H प्लस. एनी डाऊट, कळतंय का. आणि जेवढे जास्त स्ट्रक्चर्स तयार होतील तेवढी स्टेबल तुमची स्पेसिस असते, तेवढी स्टेबल काय असते तुमची स्पेसिस असते. समजतंय का, आलंय का लक्षात, नक्की कळाले, जायचंय का पुढे. ठीक, हे होतं हायपर कॉन्ज्युगेशन. कळलंय, याच्यात काय डाऊट, अहो नक्की काय डाऊट. ठीक आहे, घ्या लिहून घ्या. when a sp2 hybridized carbon atom ब्रॅकेट मध्ये लिहा, when a sp2 hybridized carbon atom ब्रॅकेट मध्ये लिहायचं अल्कीन फ्री रॅडिकल और कार्बोकॅटायन, अल्कीन फ्री रॅडिकल और कार्बोकॅटायन, ब्रैकेट कंप्लीट, is attached to sp3 hybridized carbon, atom is attached to
sp3 hybridized carbon atom having alpha hydrogen, then the CH bond gives electron pair to sp2, then the CH bond gives electron, then the CH bond gives electron pair to sp2 to TO2, sp2 hybridized carbon atom, यालाच काय म्हणतो आपण, दिस इज नोन ॲज हायपर कॉन्जुगेशन. यालाच काय म्हणतो आपण, हायपर कॉन्जुगेशन असं म्हणतो. कळतंय? आलंय का लक्षात? नक्की कळाले? ठीक आहे. एक्झाम्पल्स लिहून घ्या. हे खालचं एक्झाम्पल लिहून घ्यायचं. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एअरफोर्स शॉर्टकटमध्ये कुठेतरी लिहून घ्या, तुम्हाला लक्षात राहील अशा ठिकाणी. ठीक आहे. क्वेश्चन ला खाली, फाइंड द नंबर ऑफ अल्फा हाइड्रोजन. फाइंड द नंबर ऑफ अल्फा हाइड्रोजन इन गिवन स्पेसिस किंवा इन गिवन कंपाउंड करा तरी चालेल. फाइंड द नंबर ऑफ अल्फा हाइड्रोजन इन गिवन कंपाउंड. फाइंड द नंबर ऑफ अल्फा हाइड्रोजन इन द गिवन कंपाउंड. किती अल्फा हायड्रोजन आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. क्या नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन काढायचं तुम्हाला. काय काढायचंय, किती अल्फा हायड्रोजन आहे प्रत्येकामध्ये लिहून घ्यायचे पटकन. ठीक आहे. पहा पहिल्यामध्ये हा कोणता कार्बन आहे, sp. त्याला अटॅच हा कोण आहे का sp3. ठीक आहे. sp3 ला जो कार्बन त्याला कोणता आपण अल्फा कार्बन. त्याला अटॅच असलेले हायड्रोजन किती आहेत बरं अल्फा हायड्रोजन, 1 2 3 आहेत ना. किती आहेत, 3. इथे हा कसा आहे का sp2. कार्बोकॅटायनच आहे तो पण, बरोबर. कार्बोकॅटायन त्याला अटॅच असलेला कार्बन हा अल्फा कार्बन आणि त्याला अटॅच असलेला हा कार्बन बीटा कार्बन. हा पण कोणता कार्बन, बीटा कार्बन. पण ह्या अल्फा कार्बनला जो हायड्रोजन अटॅच्ड आहे त्याला काय म्हणणार आपण, अल्फा हायड्रोजन. काय म्हणणार त्याला आपण, बोला बरं. अल्फा हायड्रोजन किती आहे आपल्याकडे, किती आहेत अल्फा हायड्रोजन, कळतंय का? एक कसं आले, कळलंय 100%. नक्की कळाले, काय डाऊट? बरोबर नक्की. इथे बोला अल्फा हायड्रोजन किती. हा कार्बन sp2 आहे का, फ्री रॅडिकल आहे म्हणून काय झालं, sp2 आहे फ्री रॅडिकल sp2. त्याच्या शेजारी अटॅच असलेला कार्बन म्हणजे हा कोणता, अल्फा का. आणि त्याला अटॅच हायड्रोजन किती आहेत, आहे का हायड्रोजन, सगळे कार्बन आहे. हा पण बीटा कार्बन. आपल्याला बीटा कार्बनची घेणं देणं आहे का, आपल्याला कोण पाहिजे, फक्त अल्फा पाहिजे. अल्फा किती झाले इथे, 0. या इथे बोला अल्फा हायड्रोजन, हा कार्बन sp2, त्याला अटॅच असलेला हा कार्बन नाही, हा सुद्धा sp2 हायब्रिडाइज आहे.
हा सुद्धा डबल बॉन्ड आहे ना, हा पण कसा आहे sp2 आहे. मग आपल्याला sp2 ला कोण पाहिजे आणि मग त्याला यायचा ना sp3 वाला, मग याला घेऊन चालेल का? आणि मग याला तसंच ठेवा. इथं पुढे या, हा कसा आहे, हा कसा आहे का sp2 ला अटॅच हे दोन sp3 बरोबर, आणि त्याला अटॅच असलेले कार्बन सॉरी तो जो sp3 आहे तो काय तुमचा अल्फा कार्बन, आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन काय आहेत अल्फा हायड्रोजन. म्हणजे बोला बरं अल्फा हायड्रोजन किती, याचे 3 आणि याचे 3 किती झाले टोटल? किती जणांनी 0 0 लिहिलं? 0 कोणी लिहिलं? सगळे करेक्ट, सगळे करेक्ट, कोणीच नाही. घ्या लिहून बरं पटकन व्यवस्थित लिहून घ्यायचं. कसं आले कळलंय? तिकडे कसं आलं समजलं का? नक्की. सेकंड वाला हा sp2 त्याला अटॅच असलेला कार्बन अल्फा कार्बन आणि त्याला एकच हायड्रोजन म्हणून एक, हे बाकीचे CH3 ते नाही, बीटा कार्बन झाले ते, हो त्यांना नाही घ्यायचं. इथे पहा बरं, आता सांगा बरं किती आहेत ह्याच्यामध्ये, इथे पण काढा. सांगा अल्फा हायड्रोजन. हा 12 बरोबर. अल्फा हायड्रोजन किती इथे बरोबर, हे 3 हे 3 6 हे 3 हे 3 6. घ्या लिहून घ्या व्यवस्थित पटकन. या बरं ह्याच्यात काढा, काढा नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन. या पटकन. काढा अल्फा हायड्रोजन काढा. 4 स्ट्रक्चर मध्ये अल्फा हायड्रोजन ड्रॉ करायचं. अजून देऊ का? घ्या 5 मध्ये दिले, 5 मध्ये काढा. पहा हा कार्बन कसा आहे तुमचा, आहे का sp2? आहे sp2 हायब्रिडाइज. अहो इथं आहे का sp2 हायब्रिडाइज? म्हैस आहे का तू? होय रे म्हैस आहे तुला? नाही यालाच म्हणतो, याला आवाज काढतोय म्हणून म्हणलं. मका आणू का उद्यापासून तुला? हा का शेंगदाणा पेंट खातो? काय खायचं तुला? अरे काय खायचं सांग ना. हा कडबा कुट्टी काय काही इलायची गावात पाहिजे तुला? तुमच्याकडे नसतील खाते माहिती काय असतं, तुझ्या सारख्यांना खायला देतात. पहा हा कसा आहे तुमचा sp2, त्याला अटॅच असलेला कार्बन हे CH3, तर काय नाही म्हणजे काय
भरला का ना मॅडम पेन? त्याला अटॅच असलेले कार्बन सगळे हे CH3. हे sp3 आहेत का? आहेत sp3 सर, आहेत sp3 सर, आहे sp3. हा sp2 आहे, हे sp3 आहेत. ठीक आहे. म्हणजे हा याला अटॅच असलेला पहिला कार्बन अल्फा कार्बन, याला अटॅच असलेला पहिला कार्बन अल्फा कार्बन, याला अटॅच असलेला पहिला कार्बन sp2 ला. हे काय करतात? याला हायड्रोजन देतात. कशासाठी? स्टेबल होण्यासाठी. कशासाठी? आता पहा बरं, याला अल्फा कार्बनला अटॅच असलेले हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन. मग किती बरं? याला 3, याला टोटल एनी डाऊट कळालंय का? कॅप कुठं पडली बरं? नक्की समजलंय? ठीक आहे. नेक्स्ट पहा, आहे का sp3? आहे का sp2? सॉरी sp2 आहे. हा याला अटॅच असते. इथं काय नाही म्हणजे काय? इथं काय नाही म्हणजे काय? इथं काय नाही म्हणजे काय? आणि इथं काय नाही म्हणजे काय? बरोबर. हा sp3 आहे का? आहे सर sp3. हा sp3 आहे का? आहे सर. हा sp3 आहे का? आहे sp3. हे कसं अटॅच असणार? हे 2 हायड्रोजन, इथे 1 हायड्रोजन आणि हायब्रिडायझेशन कसं काढतो? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. लोन पेअर तर काय नाहीये. सिग्मा बॉन्ड किती? 1 2 3 4 आहे का सिग्मा? 4 सिग्मा म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं? काय झालं? sp3. याच्यासाठी याच्या आधी हायब्रिडायझेशन घेतलं म्हणजे किती झाले परत बरं? अल्फा हायड्रोजन 3 6 7 आणि 8. आलंय का? अहो कळलंय का? 100%. या कार्बनचे येतील का? नाही येणार. का बरं? हा कार्बन कोणता आहे तुमचा? बीटा कार्बन आहे. कोणता कार्बन आहे? इकडे या पुढे पहा बरं. इथे कोणते हे सगळे sp3 आहेत, सगळे sp3. इथं मात्र काय? हा काय तुमचा? या sp2 ला अटॅच असलेला हा कार्बन, हा कसा आहे? sp3. हा कसा आहे? याला किती हायड्रोजन आहेत बरं? याला किती हायड्रोजन आहेत बरं? पहा बरं. म्हणजे टोटल अल्फा हायड्रोजन किती झाले? किती झाले? आता कळलं कसं आले? कार्बन काढून पहा, इथे काढून पहा. हा sp2 येईल. हा sp2 हे sp3 वाला अल्फा, त्याला अटॅच असलेले हायड्रोजन अल्फा हायड्रोजन, इकडे 2 आणि इकडे 2. कळलं का? 100%. ठीक आहे. इथे आता कोण पाहिजे ना आपल्याला? असा sp2 ज्याला कोण अटॅच्ड आहे? असा sp2 ज्याला कोण अटॅच्ड आहे? असा sp2 ज्याला कोण अटॅच्ड आहे? याला समजा नीट काढलं पहा. अजून मी असं काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कार्बन कार्बन कार्बन. ठीक आहे. आले? हा कसा आहे कार्बन? हा पण कसा आहे का? सगळे sp2 आहेत. हा sp2 आहे. हा पण कसा आहे? हा कसा आहे? का बरं? इथे 2 सिग्मा आणि 1 काय तुमचा? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती? आणि बाहेर 1 हायड्रोजन आहे ना, हा असा. ठीक आहे. 3 किती झाले टोटल? 3 सिग्मा म्हणजे sp2. 3 सिग्मा म्हणजे आता हायड्रोजन असतो तिथं पण आपण दाखवत. ठीक आहे. वरती काय मात्र इथं हायड्रोजन नाही. इथं काय? याचा हायब्रिडायझेशन sp2, याचा हायब्रिडायझेशन sp3. मग पहा बरं, असं कुठं दिसतंय का जिथे sp2 कार्बन आहे तो sp3 ला अटॅच्ड आहे? sp2 तो कोणाला अटॅच्ड आहे? CH3 sp3 ला. ह्याला जो sp3 आहे त्याला म्हणतो आपण अल्फा कार्बन, त्याला अटॅच असलेले हायड्रोजन अल्फा हायड्रोजन. बोला अल्फा हायड्रोजन किती आले टोटल? किती आले अल्फा हायड्रोजन? हायपर कॉन्जुगेशन हे सगळं अल्फा हायड्रोजन वरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे? अल्फा हायड्रोजन. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन तेवढं जास्त हायपर कॉन्जुगेशन. समजतंय? आलंय का? इथं नेक्स्ट पुढे पहा. आता जमेल का? हा जमेल? करा बरं ट्राय. हा ट्राय करा. आता जमेल तुम्हाला तो. किती आलं? किती आलं? अल्फा हायड्रोजन इक्वल टू 100%. नक्की का? ठीक आहे. पाहूयात कसे 6 आले तुमचे. 6 आलेत का पाहूयात. पहा. कार्बन 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 कार्बन. ठीक आहे. अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. वरती CH, त्याला अटॅच तुमचा CH3. हा H मी असा लिहितो खाली. चालेल? चालेल का? चालेल?
वरती बघ, हा sp2 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 हा कसा आहे, हा कसा आहे sp3. हायड्रोजनची गरज नाही, 1 2 3 आणि 4 गरज आहे. sp2 sp3 सॉरी, आणि हा कसा, कळतंय? काय डाऊट? नक्की नाही. बोला अल्फा हायड्रोजन कशी काय बरं? पहा, हा sp2 कोणाला अटॅच आहे? या कार्बनला म्हणतो आपण अल्फा कार्बन. काय म्हणतो? आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन अल्फा हायड्रोजन. किती आहेत? एकच आहे. ते बीटा कार्बन आहेत, त्यांचा काही संबंध. किती आले अल्फा हायड्रोजन? एकच. कळतंय? अहो कळतंय का? घ्या लिहून घ्या. ते स्ट्रक्चर पूर्ण काढा आणि व्यवस्थित लिहून घ्या. सार्थक लक्षात आलं एक कसं काढायचंय? अजून देऊ का थोडे? हा जा, तू घरी जाऊन कर, तुझं काय अडचण नाही असं की इथंच केलं पाहिजे. लिहून ठेव, घरी गेलं सोडव, माझं काय म्हणणं नाही. घ्या. सोडवा, सॉल्व करायचे ते एक्झाम्पल. सोडवा. ते झाले? पहा, लक्ष द्या. पहिल्यांदा काय शोधायचा? sp2. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये sp2 कुठं कुठे आहेत? इथं एक आहे, इथं एक आहे, इथे, इथे, इथे आणि हे काय तुमचे सगळे sp2. आता दुसरी गोष्ट काय शोधायची? त्या sp2 ला sp3 कुठे कुठे अटॅच आहे? पहा बरं, sp3 कुठे आहे? या sp2 ला इकडे काय sp2, पण वर काय इकडे पहा बरं, इथे काय हा आहे ना sp3, आहे का sp3? आहे हा sp3. खाली या कार्बनला इकडे sp2, इकडे sp3. या कार्बनला इकडे sp3 आहे. इथं आहे का? इकडे सुद्धा sp2, इकडे सुद्धा. मग कुठे कुठे हायड्रोजन चेक करायचे? एक तर इथे, इथे, इथे आणि इथे. कळतंय? कळतंय का? बोला. sp3 कार्बनला काय म्हणतो आपण? अल्फा कार्बन. sp3 कार्बनला काय म्हणतो आपण? अल्फा. sp3 कार्बनला काय म्हणतो? काय म्हणतो? आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन अल्फा हायड्रोजन. इथं बोला 1 2 3 4,
1 2 3 4 बोला 1 2 3 आणि 4 इथे 3 अल्फा हायड्रोजन बोला हे 3 4 5 6 7 किती आले? अजून कुठे आहेत तुमच्या मते? कोणता? हा तो बीटा कार्बन झाला. हा sp2 आणि हा sp3 तो त्याच्या पुढचा sp3 आहे तो बीटा आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. इथे sp3 पहिली स्टेप काय? sp2 शोधा. कुठे कुठे आहेत? sp2 आता असा sp2 की जिथं कोण अटॅच्ड आहे? sp3. इथं कोण आहे? इकडे sp2 इकडे इथे इकडे sp2 इथे sp2 फक्त हाच एक कार्बन आहे ज्याला कोण अटॅच्ड आहे. इथं हा sp3 कोण अटॅच्ड आहे त्याला? sp3 कार्बनला म्हणतो आपण अल्फा कार्बन. काय म्हणतो त्याला आपण? आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन अल्फा हायड्रोजन किती आहेत? हा 0. किती आहेत? ऑलरेडी ह्याला पहा ना 1 2 3 4 बॉन्ड झालेत. अल्फा हायड्रोजन ते इथे नसणार आहे. हे कोणते आहेत? बीटा. हे कोणते आहेत? हे कोणते आहेत? इथं पहिल्यांदा काय शोधायचं? शोधा sp2 कुठे कुठे आहेत? इथे sp2 आहे 2 3 4 5 6. आता असा sp2 की ज्याला कोण अटॅच्ड आहे? कुठे आहे बरं? वरती. याला काय म्हणतो आपण? sp3 कार्बनला अल्फा. याला काय म्हणतो आपण? अल्फा. याला किती हायड्रोजन अटॅच्ड? आणि वरती टोटल अल्फा हायड्रोजन. आता आलंय का लक्षात? आता कळलंय कसं काढायचं? 100% घ्या बरं लिहून पटकन व्यवस्थित. स्ट्रक्चर्स खोडू का लिहायचे असे? घ्या लिहून पटकन. झाले? पहा मगाशी जे एक्झाम्पल घेतलं ते पुन्हा एकदा घेतोय. पहा CH3 CH CH2 आणि प्लस. ठीक आहे. हे मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं होतं बरोबर. काय याच्यामध्ये कार्बोकॅटायन काय? हा कोणता कार्बोकॅटायन आहे बरं? प्रायमरी सेकंडरी टर्शरी? हा प्रायमरी कार्बोकॅटायन कोणता आहे? हा प्रायमरी कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन पुढे किती कार्बनला आहे? एकालाच आहे म्हणून प्रायमरी. दोघांना असता तर? तिघांना असता तर? आणि समजा अटॅचच नसता तर? मिथाइल. अटॅच नसतं तर मिथाइल कार्बोकॅटायन बरोबर. कोणता आहे? हा प्रायमरी कार्बन. आता हायपर कॉन्जुगेशन नुसार पहिल्यांदा समजा प्लस चार्ज हा H घेऊन गेला. प्लस चार्ज कोणाकडे गेला? समजा H कडे. तर स्ट्रक्चर वरच्या H कडे गेला याच्याकडे. तर स्ट्रक्चर काय तयार होईल? पहा HCH C डबल बॉन्ड CH आणि हा H प्लस. हे झालं एक स्ट्रक्चर. हे झालं. सेम केस काय होऊ शकते? हा हायड्रोजन जायच्या ऐवजी हा इकडचा हायड्रोजन जर तो गेला तर काय तयार होईल? पहा H प्लस CH डबल बॉन्ड CH. एनी डाऊट? एनी डाऊट? कसं आले कळले? 100% पुढे तो H जायच्या ऐवजी साईडचा काय होऊ शकतं? हा H जाईल. हा H इलेक्ट्रॉन देईल. जर त्या H ने इलेक्ट्रॉन दिला तर काय तयार होईल? पहा एनी डाऊट? हे तिघांनी द्यायच्या ऐवजी हा H देईल. कोणता H देईल? हा H देईल का? कोण देतं इलेक्ट्रॉन? फक्त अल्फा हायड्रोजन. कोण देतं? फक्त हा देईल का? हा अल्फा आहे का? नाही. ठीक आहे. मग किती स्ट्रक्चर झाले रे टोटल? किती स्ट्रक्चर झाले? स्ट्रक्चर किती झाले टोटल? 3 आणि हे एक 4. ठीक आहे. आता लक्षात ठेवा
जेवढे जास्त स्ट्रक्चर्स तयार होतील, जेवढे हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर्स तयार होतील तेवढा मॉलिक्यूल जास्त स्टेबल, तेवढा मॉलिक्यूल. इथे यांना त्रास कोणाचा आहे? या मॉलिक्यूलला प्लस चार्जचा त्रास. कोणाचा आहे? त्रास म्हणजे काय? त्यांच्यावरती चार्ज आहे म्हणून ते कसे आहेत? अनस्टेबल आहे. चार्ज नसतं तर कसे असते ते? चार्ज नसतं तर कसे असते ते? स्टेबल असते. म्हणजे प्रॉब्लेम कोण आहे इथे? प्लस चार्ज. मग ह्या प्लस चार्जला हँडल करण्यासाठी ते काय करतात? एकमेकांची मदत करतात. कधी हा हायड्रोजन मदतीला येतोय, कधी हा येतोय, कधी हा येतोय खालचा. ठीक आहे, येतंय लक्षात? म्हणजे जेवढे जास्त मदतीला असतील तेवढं काय असेल? मॉलिक्यूल स्टेबल. तेवढं काय असेल? मॉलिक्यूल. का? ते काय करतील? पाळीपाळीने चार्ज काय करतील? हँडल करतील. पाळीपाळीने काय करतील? चार्ज ते हँडल करतील. एक स्वतःवरती घेतील थोडा वेळ, परत दुसऱ्याला, परत दुसऱ्याला, असे वेगवेगळे स्ट्रक्चर तयार होऊ शकतो. समजतंय? नक्की कळतंय? म्हणजेच काय? जेवढे जास्त स्ट्रक्चर तयार होतील तेवढा मॉलिक्यूल काय असणार आहे? स्टेबल. मग किती जास्त स्ट्रक्चर तयार होतील हे कशावरती डिपेंड आहे? हा, अल्फा हायड्रोजन. कोणावरती डिपेंड? जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त तेवढं स्ट्रक्चर जास्त स्टेबल, तेवढं स्ट्रक्चर. समजतंय? आलंय का? मग सर दरवेळेस असे स्ट्रक्चर काढत बसायचे का? तर नाही, सरळ आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय आपल्याकडे फॉर्म्युला आहे? काय फॉर्म्युला आहे? पा, झोपले नाही ना? झोप नको, ठीक आहे. पा, नंबर ऑफ हायपर conjugation structures, number of hyperconjugation structures is equal to काय? number of alpha hydrogen plus 1, number of alpha hydrogen plus. हा फॉर्म्युला. याच्यावरून तुम्ही काय काढू शकता? किती स्ट्रक्चर तयार होतील. ज्याचे स्ट्रक्चर जास्त तो काय असणार? जास्त स्टेबल. तो काय असणार? जास्त स्टेबल. कळतंय? मग पहा बरं, वरच्यामध्ये स्ट्रक्चर किती झाले टोटल? 4 स्ट्रक्चर झाले. किती झाले टोटल? 4. कसे? पहा, इथे अल्फा हायड्रोजन किती होते? 1 2 3. नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन प्लस 1. आले का? आता पहा, हे 3 स्ट्रक्चर आणि आधीचा एक, म्हणून नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन प्लस 1 करतो. कळतंय का? नक्की समजते? कसं आलंय 4? मॅडम कळले? 100% कळलं का? ठीक आहे, हे झाले तुमचे नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर. अशा कोणत्याही मॉलिक्यूलचे तुम्ही काढू शकता का? काढू शकता इझिली. काय? अल्फा हायड्रोजन मोजायचे, त्याच्यामध्ये प्लस 1 करायचा, ते काय झाले तुमचे नंबर ऑफ स्ट्रक्चर. ज्याचे स्ट्रक्चरच जास्त त्याची स्टॅबिलिटी जास्त. आता स्ट्रक्चर कोणाचे जास्त? ज्याचे अल्फा हायड्रोजन जास्त. कळतंय? नक्की समजतंय? 100%. मग समअप करू का इथे? काय कसं समअप करू शकतो? पहा, नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला? स्टॅबिलिटीला. कोणाला? स्टॅबिलिटीला. कळतंय? आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रिॲक्टिव्हिटीला. कोणाला? जेवढी स्टॅबिलिटी जास्त तेवढी रिॲक्टिव्हिटी कमी. कळतंय का? नक्की समजते? 100% झाले. नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन रिॲक्टिव्हिटी. कळतंय? अहो कळतंय का? नक्की 100%. सगळं व्यवस्थित. वरचा मॉलिक्यूलचं एक्झाम्पल घ्यायचं, खाली फॉर्म्युला घ्यायचा आणि ही लाईन लिहून घ्यायची पटकन. झाले? सारखं नेक्स्ट.
आता आपल्याला ओळखायचं कोण जास्त स्टेबल मॉलिक्युल आहे, कोणता मॉलिक्युल जास्त स्टेबल आहे. CH3 CH2 CH3 CCH3 CH2 प्लस चार्ज. बोला कोण जास्त स्टेबल कोण कमी स्टेबल. पहिली स्टेप काय ओळखायचं, sp2. आधी कोण ओळखायचा, हा sp2 आहे का, फ्री रॅडिकल आहे तो, आहे sp2 असतो. हा काय तुमचा, तो कोणाला अटॅच पाहिजे, आहे का अटॅच, sp3 असलेला कार्बनला काय म्हणतो, आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन. मग बोला अल्फा हायड्रोजन किती, अल्फा हायड्रोजन किती आले का, नक्की का, इकडे आहे का हा sp2, त्याला अटॅच कोण पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण अल्फा कार्बन. आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन आहेत का अल्फा हायड्रोजन, कुठे आहे एक हायड्रोजन, काय असणार त्याला एक हायड्रोजन असणार आहे, असणार ना, 1 2 3, एक बॉन्ड नाही म्हणजे चौथा, बरोबर. बोला अल्फा हायड्रोजन किती असणार इथे, 1. बोला किती असणार अल्फा हायड्रोजन, बरोबर. बोला कोण जास्त स्टेबल असेल, याचे नंबर ऑफ स्ट्रक्चर किती 4, याचे नंबर ऑफ स्ट्रक्चर किती, याचे 1. बोला कोण स्टेबल, हा वाला जास्त स्टेबल, मग हा नंतर. कळलंय, नक्की समजले, सोपं आहे का, केवढं सोपं आहे, घ्या लिहून. कर, ठीक आहे. पहा नेक्स्ट आता परत एकदा सांगा कोण जास्त स्टेबल असेल, ठीक आहे. स्टेबिलिटीची ऑर्डर काढायची तुम्हाला. बोला कोण जास्त स्टेबल, हा पहिला वाला, का बरं तिकडचा, का बरं तिकडचा, हा कार्बन कसा आहे, पहिली स्टेप काय शोधायचं, काय शोधायचं, आहे का sp2, हा आहे, हा sp2, हा sp2 आहे का, आहे हा sp2. त्याला अटॅच असलेला कार्बन, त्याला अटॅच असलेला कार्बन, त्याला अटॅच असलेला कार्बन किती झाले, त्याला अटॅच असलेले हायड्रोजन अल्फा हायड्रोजन किती झाले टोटल, आणि इकडे किती झाले बरं, 3 6. हा नाही धरायचा, का बरं, तो sp2 ला अटॅच, आपल्याला हायड्रोजन कोणते पाहिजे, sp3 वाले 6. बोला कोण जास्त स्टेबल, पहिला वाला काय असेल, जास्त स्टेबल. कोणानुसार, हायपर कॉन्जुगेशन, कोणानुसार, काय डाऊट, काय डाऊट, काय डाऊट, नक्की. पण थांबा, मी असंही म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, याला काय, आणि हे CH3 काय करतील, त्याला इलेक्ट्रॉन देतील ना, CH3 काय करतील, त्याला इलेक्ट्रॉन, CH3 काय करतील, त्याला इलेक्ट्रॉन. हा पण CH3 काय करेल, त्याला इलेक्ट्रॉन, हा पण काय करेल, त्याला इलेक्ट्रॉन. इथे हा याला इलेक्ट्रॉन देईल, हा सुद्धा देईल, का प्लस आय इफेक्ट, का प्लस आय इफेक्ट, का प्लस आय प्लस आय प्लस आय. हा देईल का बरं, या दोघांचं काय असतं, काय शिकलो होतो काल आपण, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑलमोस्ट सेम असते, काय असते, बरोबर. मग जर प्लस आय नुसार गेलो तर जास्त स्टेबल कोण पाहिजे रे,
पहिला वाला स्टेबल पाहिजे. कोण पाहिजे स्टेबल? त्याने सुद्धा काय आलं? तीच ऑर्डर आली. कळतंय का? नक्की कळतंय. पण समजा असं असतं आता, आता अल्फा हायड्रोजन सांगा बरं किती आहेत? याला 1 आणि याला 2. किती? 2. आणि इकडे अल्फा हायड्रोजन किती? 3 आणि 3. आता स्टेबल कोण बरं? आता स्टेबल कोण? आता स्टेबल कोण? सेकंड वाला. म्हणजे जर हायपर कॉन्ज्युगेशन नुसार गेलो, हायड्रोजन कंपेअर केले तर स्टेबल कोण येतोय? दुसरा वाला स्टेबल होतोय. कोण स्टेबल होतोय या स्ट्रक्चर मध्ये? कोण स्टेबल येतोय दुसऱ्या या स्ट्रक्चर मध्ये? याला ब्ल्यू पेन ने लिहितो म्हणजे लक्षात. ठीक आहे. अल्फा हायड्रोजन किती? हा sp3 आहे का? आहे sp3. हा sp3. त्याला किती हायड्रोजन? 1. इथं 1 आला. हा sp3 आहे का? आहे. समजा मी याला सुद्धा बदललं. थांबा, हा बदलायचा राहिला. ठीक आहे, चला चालतं असंच ठेवा. बोला किती हायड्रोजन? याला 3, याला 1, 4 आणि याला 1. किती झाले? अल्फा हायड्रोजन किती झाले? सांगा बरं. कोण स्टेबल? कोण स्टेबल? राईट साइडवर. कोणानुसार? फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या लक्षात आलंच नाही ते हायपर कॉन्ज्युगेशन इथं लावायचे. हायपर कॉन्ज्युगेशन. ठीक आहे, मी बाहेर काढेल. आता नसल शिकायचं, बाहेर निघायची गरज नाही मला. कालच सांगितलंय ना, चिडायला लावू नका. दुसऱ्याला शिकायचं शिकू द्या. आल्यापासून तुमच्याकडे बघत बी नाही. स्टॉप कर. ठीक आहे. हायपर कॉन्ज्युगेशन नुसार स्टेबल कोण? दुसरा वाला. पण जर तसं पाहिलं तुम्ही, ठीक आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार जर पाहिलं तर हा काय करतोय? त्याचे इलेक्ट्रॉन याला देतोय, याला देतोय. आपण काय करतोय? याला देतोय. देणारे किती आहेत इथे आणि इथं देणारे किती आहेत? म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार जर गेलो तर स्टेबल कोण पाहिजे? हा वाला. ठीक आहे. मी या कंपाऊंडला म्हणतो ए, या कंपाऊंडला मी म्हणतो बी. ओके. ए इज मोर स्टेबल दॅन बी. कोणानुसार? बाय इंडक्टिव्ह इफेक्ट. बाय आणि बी इज मोर स्टेबल दॅन ए. कोणानुसार? बाय. मग सर अप्लाय कोणतं करायचं? तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं आरोही. कोणाला लक्षात ठेवायचं? कोणाला लक्षात ठेवायचं? कोणाला लक्षात ठेवायचं? आरोही. आरोही कोणाचं नाव आहे? श्रद्धा कपूरचं आहे ना? श्रद्धा कपूरचं कशात? हा, बरोबर माहिती. ए फॉर ॲरोमेटिसिटी. ॲरोमेटिसिटी. आर फॉर रेझोनन्स. एच फॉर हायपर कॉन्ज्युगेशन. एच फॉर आणि आय फॉर समजा एखादा मॉलिक्यूल स्टेबिलिटी येते इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार पण हायपर कॉन्ज्युगेशन नुसार, आणि वेगवेगळे येते. जसं की इथं आलंय, एक ऑर्डर आली आपली बाय इंडक्टिव्ह आणि हायपर कॉन्ज्युगेशन. त्यावेळेस प्रेफरन्स कोणाला द्यायचा? हायपर कॉन्ज्युगेशन. कोणाला द्यायचा? म्हणजे जे आन्सर टिक करायचे ते कोणत्यानुसार करायचे? इंडक्टिव्ह नुसार करायचं. पण सर समजा हायपर कॉन्ज्युगेशन होतच नसेल मग इंडक्टिव्ह नुसार. पण सर मग हायपर कॉन्ज्युगेशन होते, इंडक्टिव्ह होते, रेझोनन्स पण होतोय, मग उत्तर कोणानुसार? रेझोनन्स शिकवलं नाही पण पुढे येईल त्यावेळेस हे मिक्स घेणार आहे आपण. रेझोनन्स पण आहे सगळ्या, ॲरोमेटिसिटी पण आहे, मग कोणानुसार?
ॲरोमॅटिसिटी. कळतंय नक्की? कळतंय? आलंय लक्षात? समजले? नक्की कळाले? 100% हे नाव लक्षात ठेवायचं. समजले? म्हणून आन्सर काय आहे? ए इज लेस स्टेबल दॅन बी, नॉट ए इज मोर स्टेबल दॅन बी. कशामुळे कळले? बाय असं लिहू का? आरोही रूल लिहू का? चालेल का? बाय आरोही रूल घ्या लिहून सगळं व्यवस्थित. आरोही म्हणजे काय? एक्झाम्पल हे लिहून घ्यायचं, खाली असं लिहायचं. नेक्स्ट हेडिंग द बॉन्ड ऑर्डर. स्टेटमेंटला डायरेक्ट द बॉन्ड ऑर्डर ऑफ अल्फा हायड्रोजन, द बॉन्ड ऑर्डर ऑफ अल्फा हायड्रोजन, the bond order of alpha hydrogen in hyperconjugation, the bond order of alpha hydrogen in alpha hydrogen in hyperconjugation is 0 and 1, is 0 and 1. बॉन्ड ऑर्डर किती असते? 0 असते आणि 0 असते आणि 0 असते आणि 1 असते. पहा बॉन्ड ऑर्डर काय असतं पहिल्यांदा. बॉन्ड ऑर्डर सोपं आहे खूप. पहा द नंबर ऑफ बॉन्ड्स formed between two atoms is known as बॉन्ड ऑर्डर. त्यालाच काय म्हणतो आपण? म्हणजे दोन ॲटमच्या मध्ये किती बॉन्ड आहेत ती काय झाली त्या ॲटमची बॉन्ड ऑर्डर. ती काय झाली त्या ॲटमची? अहो काय झाली त्याची? फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा CH प्लस CH2 CH3. ठीक आहे. इथे आपल्याला काय सांगितलं आणि स्टेटमेंट काय म्हटलं आपण? जे आपले अल्फा हायड्रोजन आहेत, फॉर एक्झाम्पल मी इथं सुद्धा ह्याला करतो पहा. आता होतं काय? अल्फा हायड्रोजन किती आहे बरं इथे? बोला नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन 5. किती आहे टोटल? याचे 3 याचे 2 किती झाले? आता बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय? दोन ॲटमच्या मध्ये किती बॉन्ड आहेत त्याला काय म्हणतो आपण? त्याची बॉन्ड ऑर्डर. आणि ज्या अल्फा हायड्रोजन असतात, अल्फा हायड्रोजनची बॉन्ड ऑर्डर किती असते? अल्फा हायड्रोजन बॉन्ड ऑर्डर किती असते? 0 अँड 1. म्हणजे एक तर 0 बॉन्ड असतो किंवा 1 बॉन्ड. आता पहा बरं इथं आहे का 1 बॉन्ड? 1 बॉन्ड आहे ना इथं. कार्बन हायड्रोजन मध्ये 1 बॉन्ड आहे. म्हणजे हायड्रोजनची बॉन्ड ऑर्डर किती? बॉन्ड ऑर्डर किती? आणि ज्यावेळेस हा पाय बाहेर पडेल H+ म्हणून किती झाली आता बॉन्ड ऑर्डर? म्हणजे किती झाली? 1 होती आणि नंतर किती आले? म्हणजे जे अल्फा हायड्रोजन असतात त्यांची बॉन्ड ऑर्डर किती असते कायम? 0 अँड 1. कोणाबद्दल बोलतोय फक्त आपण? अल्फा हायड्रोजन बद्दल. कोणाबद्दल बोलतोय? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा CH3 CH2 CH+. बोला या इथे असलेल्या हायड्रोजनची बॉन्ड ऑर्डर किती? बॉन्ड ऑर्डर किती? याला असं काढतो. सर्कल केलेल्या हायड्रोजनची बॉन्ड ऑर्डर किती येईल? 0 अँड 1. का? तो कोण आहे? अल्फा हायड्रोजन. कोण आहे तो? CH3 CH2 CH सर्कल केलेल्या थांबा H सर्कल केलेल्या हायड्रोजनची बॉन्ड ऑर्डर किती? 0 अँड 1. CH3 CH2 आणि प्लस सर्कल केलेल्या हायड्रोजनची बॉन्ड ऑर्डर किती? नाही. किती? 1. का? तो अल्फा हायड्रोजन कुठे आहे? अल्फा हायड्रोजन कुठे आहे? इथं. हा अल्फा नाही आहे, याची बॉन्ड ऑर्डर 1. एक बॉन्ड तयार केला ना त्याने.
तो तुटेल का? नाही तोडणार. का? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी त्यांची सारखी. इथं मात्र किती? 0 and 1. खाली बॉन्ड ऑर्डर किती? 0 and 1. कळतंय का? फरक कळतोय? सगळ्यांमध्ये फरक कळालाय का? 100% बॉन्ड ऑर्डर 1 कधी होते आणि कधी 0 होते? कळतंय? 100% लिहून घ्या. बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय? लिहून घ्या. अल्फा हायड्रोजन किती हे लिहिले आपण, आणि इथे बॉन्ड ऑर्डर कशी काढायची हे ऑलरेडी तुम्ही लिहिलेले. फॅक्टर्स अफेक्टिंग किंवा फीचर्स ऑफ हायपर कॉन्जुगेशन लिहा तरी चालेल. फीचर्स लिहा. फीचर्स ऑफ हायपर कॉन्जुगेशन स्टार्ट केले बाळा. फीचर्स ऑफ हायपर कॉन्जुगेशन. काल आपण इंडक्टिव्ह इफेक्ट शिकत असताना एक आयसोटोपचा रूल पाहिला होता. काहीतरी पाहिलं होतं का? काढा बरं, काय रूल आहे वाचा. काढा बरं पटकन. हायपर कॉन्जुगेशन सॉरी आयसोटोपचा रूल. काय रूल होता आयसोटोपचा? हायर द आयसोटोप हायर इज द. जेवढे आयसोटोप जास्त मासचा असेल, जेवढा आयसोटोप तेवढा प्लस आय इफेक्ट काय असतो? तेवढा प्लस आय इफेक्ट काय असतो? चेक करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा, समजा इथं असं आहे CH2 प्लस CHHH CH2 प्लस CDDD CH2 प्लस CTT. हा काय? हायड्रोजन. हा काय? हा काय? ट्रिटियम. बरोबर. इथे प्लस आय इफेक्ट कोणाचा जास्त असेल? नंतर कळले. आणि हीच काय असणार? त्याची स्टॅबिलिटीची ऑर्डर. हीच काय असणार आहे? परंतु जर हायपर कॉन्जुगेशन मध्ये गेलो, हायपर कॉन्जुगेशन मध्ये हायड्रोजन काय करतो? अल्फा हायड्रोजन इलेक्ट्रॉन सोडतो आणि निघून जातो. इलेक्ट्रॉन सोडतो आणि मग तो जेवढा हलका असेल तेवढं त्याला सोडून जाणं सोपं आहे. जर तो जड असेल तर त्याला सोडून जाणं. मग या तिघांमध्ये कोणामध्ये हायपर कॉन्जुगेशन लवकर होईल? याच्यामध्ये लवकर होईल. म्हणजे याच्या हायपर कॉन्जुगेशन काय होईल? खूप स्पीडने होईल. हा काय होईल? जास्त स्टेबल. हा काय होईल? त्याच्यापेक्षा कमी स्टेबल. आणि हा सगळ्यात कमी स्टेबल. झाले का उलट? म्हणजे इथं काय म्हणू शकतो पहा, इन हायपर कॉन्जुगेशन थांबा. इफ अल्फा हायड्रोजन is replaced by D or T. काय होईल? The rate of hyper conjugation, HC लिहू का? Rate of hyper conjugation decreases. So the stability पण काय होती? So the stability decreases. कळतंय? जर आयसोटोप हायर असेल याचा अर्थ स्टॅबिलिटी काय होणार? कमी. का? तो लवकर सोडून जाईल का? नाही. लवकर सोडलं नाही तर हा प्लस चार्ज लवकर न्यूट्रल होईल का? नाही होणार. लवकर न्यूट्रल नाही झाला तर काय होईल? त्या ठिकाणी स्टॅबिलिटी लवकर येणार नाही. मग सर तुम्ही म्हणाल सर प्लस आय नुसार स्टेबल करा. आरोही रूल आला ना मध्ये. कोणाला? आरोही काय म्हणते? कोणाला घ्यायचं आधी? हायपर कॉन्जुगेशनला घ्यायचं, नंतर इंडक्टिव्हला घ्यायचं. आधी इंडक्टिव्हला घ्यायचं का? समजले? आलंय का? खालचा नियम लिहायचं, वरची स्टॅबिलिटीची ऑर्डर लिहून घ्यायची.
घ्या पटकन काढा बरं. ऑर्डर लावा स्टॅबिलिटीचे. कोण जास्त स्टेबल? ड्रॉ करा. ड्रॉ करा म्हणजे ते बोला सगळ्यात जास्त स्टेबल. हा का नंतर म्हणजे अशी सिरीज आली CH3 मोर स्टेबल. पण हे चुकलंय. त्याला sp3 नाहीच आहे. मग हायपर कॉन्जुगेशन लागेल का? नाही लागला. तुम्ही आरोहीला विसरले याचा अर्थ. आरोहीला विसरून चालेल का? नाही चालणार. ज्यांनी लिहिलं नाही ना तो तर लय बावळट आहे. बाकीच्यांनी निदान प्रयत्न तरी केला, त्यांनी प्रयत्न बी नाही केला. त्याला आयुष्यात आरोही भेटणार नाही. कळलं का? बरोबर आहे. तुला नाहीच करायचं ना. 60% द्यायला लागेल तुला. का बरं? इथे ऑर्डर काय येणार चेक करा. CH3 CD+ आणि CT3+. सगळ्यात जास्त स्टेबल हा. मग हा का? हायपर कॉन्जुगेशन नाही तर काय लागणार? इंडक्टिव्ह. कोणता लागणार? इंडक्टिव्ह. म्हणून मगाशी रूल वाचायला लावला होता. जेवढा आयसोटोप हायर तेवढी स्टॅबिलिटी जास्त. म्हणून जास्त स्टेबल कोण असणार? CT3+. नंतर D आणि सगळ्यात कमी स्टेबल हा. इथं हायपर कॉन्जुगेशन लागलंच नाही. हायपर कॉन्जुगेशन साठी लागतं काय? sp3 अल्फा. sp3 अल्फा लागतो ना. sp3 कार्बन आणि अल्फा. कुठे sp3? नाहीच. समजलंय? कळलंय? कसं ओळखायचं? आणि खाली एक लास्ट लाईन लिहा. हायपर कॉन्जुगेशन इज ऑल्सो नोन ॲज नो बॉन्ड रेझोनन्स. हायपर कॉन्जुगेशन इज ऑल्सो नोन ॲज नो बॉन्ड रेझोनन्स. नो बॉन्ड रेझोनन्स. नो बॉन्ड रेझोनन्स. जा रे तू बाहेर. आलंय? नक्की? 100%? काय डाऊट? नक्की नाही. पा तू नको सांगू, मी सांगतो. बाद झालं. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. स्टॅबिलिटी ऑफ अजून कोणाची स्टॅबिलिटी पाहिली होती आपण? बरोबर पाहिली होती. हायपर कॉन्जुगेशन नुसार सगळ्यांची स्टॅबिलिटीच्या ऑर्डर लिहा बरं. आता हायपर कॉन्जुगेशन नुसार सगळ्यांची काय लिहायची? स्टॅबिलिटी ऑर्डर लिहायची. लिहा बरं. कार्बोकॅटायनची लिहा, फ्री रॅडिकलची लिहा, कार्बेनियनची लिहा. काय वाटते तुम्हाला त्याची लिहा. लिहा बरं पटकन. घ्या बरं. स्टॅबिलिटी ऑर्डर लिहायचं. टर्शरी, प्रायमरी, टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी आणि मिथाईल साठी. या पटकन लिहून घ्या. काय येते ऑर्डर मला सांगा. कार्बोकॅटायन मध्ये जर गेलो आपण पहा. प्लस त्याला अटॅच CH3. हा कोणता आहे तुमचा? टर्शरी. कोणता आहे हा? टर्शरी. CH3 हा काय तुमचा? C त्याला अटॅच CH3H. हा कोणता आहे? आणि हा काय तुमचा? मिथाईल कार्बोनेट. खाली आलो. हा प्रायमरी, हा मिथाईल कार्बोकॅटायन. फ्री रॅडिकल मध्ये बोला. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा घेऊयात. कशावरती ठरणार कोण सगळ्यात जास्त स्टेबल? टर्शरी. का बरं? टर्शरी मध्ये जर पाहिलं तर अल्फा हायड्रोजन किती? 3 आणि 3 6 आणि 3
ज्याचे अल्फा हायड्रोजन जास्त तो जास्त स्टेबल. याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती? 6. याच्यामध्ये 3. याच्यामध्ये नाहीच. बरोबर. म्हणून सगळ्यात जास्त स्टेबल कोण? टर्शियरी. सगळ्यात जास्त स्टेबल कोण? टर्शियरी. हे कोणाचं करेक्ट आले? कॅडबरी आहे प्रश्नाला. कोणाचं करेक्ट आले? अर्ध नाही, सगळं करेक्ट. 100%. अल्फा हायड्रोजन मोजायचे होते. खाली फ्री रॅडिकल CH3 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 C CH3H CH3 H बरोबर आणि CH3H सॉरी CH3 फ्री रॅडिकल. बोला हा कसा आहे तुमचा? टर्शियरी. हा कसा आहे तुमचा? हा कसा आहे तुमचा? हा कसा आहे तुमचा? मिथाइल फ्री रॅडिकल. बोला सगळ्यात जास्त अल्फा हायड्रोजन कोणाकडे? मग सगळ्यात जास्त स्टेबल नंतर नंतर आलंय का? हे पण करेक्ट आहे नक्की 100%. बोला CH3 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 H CH3 HH आणि CH3 मायनस. बोला याच्यामध्ये ऑर्डर काय आली? काय काय? याला याला कोणाची आली? कोणाचं आले? चुकीचं आहे हे. का चुकीचं आहे? मी म्हणतो चल चुकीचं आहे. हाय की अल्फा हायड्रोजन हो. मग हा काय? बरं ठीक आहे. मग ऑर्डर काय येईल? म्हणजे ही वाली ऑर्डर येईल असं म्हणणं आहे का तुझं? करेक्ट 100%. हे सुद्धा चुकीचं आहे. बरं नाही येणार तर का नाही येणार? हा मग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वेगवेगळी आहे. टर्शियरी आहे, सेकंडरी, प्रायमरी आहे. मिथाइल आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम नाही, वेगवेगळी आहे. मग काय कारण आहे? एअरफोर्स. का बरं? हायपर कॉन्जुगेशन कोणामध्ये होतं? अल्किन. बोला फ्री रॅडिकल आणि कार्बोकॅटायन. हा कोण आहे? कार्बेनियन. मग याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन होणार आहे का? संपला विषय. कळतंय? म्हणून ही सिरीज येणार एवढंच. गेले ना कॅडबरी. हे असलं काही नसतं. हायपर कॉन्जुगेशन काय द्यायचीच नव्हती. सिंपल विचार होता. दे चॅप्टरच्या सगळ्यात पहिली लाईन सांगितली आज शिकवताना, त्याच्यावरती प्रश्न होता. बेसिक्स नाही विसरायचं. आरोहीला पण लक्षात ठेवायचं, पण एअरफोर्स पण लक्षात राहायला पाहिजे. काय डाऊट? सांगा कोण सगळ्यात जास्त स्टेबल असेल? हे लास्ट सांग. एवढं लास्ट मग झालं की आपण थांबूयात. एवढं झाल्यावर हा 1 हा 2 अजून हा 3 हा 4
हा 5, हे ज्याचं करेक्ट येईल ना त्याला पण कॅडबरी. चला ठीक आहे. जरी आली तरी का आली ते पण सांगायचं. ठीक आहे. पहा 1, त्यानंतर 2 नंबर देतो. पहा आडवं देऊयात. 1 2 3 4 5 6. स्टॅबिलिटी ऑर्डर कोणाची? बोला, बोल ग. ऑर्डर बोल. फर्स्ट. अंजल, तुझं नाव अनुष्का आहे का? त्यालाच म्हणतोय मागच्याला. फर्स्ट, त्याच्यानंतर थर्ड, त्याच्यानंतर थर्ड इक्वल टू हा सेकंड, फोर्थ इक्वल का? हा 6 सगळ्यात छोटा. याच्या व्यतिरिक्त कोणाची सिरीज आली आहे? एवढ्या कॅडबरी नाही आपल्या. याच्या व्यतिरिक्त कोणाची आली आहे का? आली असेल तर सांगा. नाही? परत विचार करा. अजून 5 मिनिटं देऊ का? काय असंच आहे? सांगा ना तुमच्यानुसार सांगा. बोला. पहिलं 1 3 6 नंतर नंतर असं लिहू का मग? बरोबर असं लिहू का? असं वेगवेगळं लिहू? हे वेगळे हे वेगळे तुम्ही म्हणता तसं पण लिहितो. असंच आहे. 100%, 101% झालंय का? नक्की चेक करून घ्या. कॅडबरी देणार आहे बरोबर आला तर. झालंय 100%. लॉक करायचं. लॉक केलं. हा सांग चल. सांग चल. तुझी सांग. पहिला, नंतर तिसरा, नंतर दुसरा. हा 4 5 नंतर इक्वल का काय? वरती पहा आता. बास बास. बोला अल्फा हायड्रोजन. बोला अल्फा हायड्रोजन. बोला अल्फा हायड्रोजन. हा बोला अल्फा हायड्रोजन. बोला अल्फा हायड्रोजन. खाली बोला अल्फा हायड्रोजन. एक तर कळलंय आपल्याला सगळ्यात जास्त अल्फा हायड्रोजन कोणामध्ये? म्हणजे पहिला काय असणार? नंतर कोण असणार बरं? नंतर कोण असेल? नंतर आता आपल्याला दुसरा जर म्हटलं, दुसरा चौथा आणि पाचवा तिघांमध्ये पण हायड्रोजन किती? अल्फा हायड्रोजन 6 6 6 बरोबर. तसे ते इक्वल पाहिजे पण ते नाही. आपण त्यांच्या जागा व्याकरण ठेवूयात 3 आणि नंतर कोण? 6वा. हा शेवटी हे फायनल आहे. कोण कोण राहिले मध्ये आपल्याकडे? दुसरा राहिलाय, चौथा राहिलाय आणि आता पाहूयात. पहा हा दुसरा जर तुम्ही पाहिलं तर हा तो आयसोब्युटीन. काय तो? हा 1 2 3 कार्बन आणि त्याला ही एक ब्रांच आणि त्याला मध्ये डबल बॉन्ड. याचं नाव काय? आयसोब्युटीन. काय नाव आहे याचं? एक ब्रांच म्हणून आयसोब्युटीन. एक ब्रांच म्हणून IUPAC द्या. 1 2 3 कार्बन ही काय येणार? एक ब्रांच येणार. कळतंय? कळतंय. आणि लक्षात ठेवा आयसोब्युटीन जो असतो, आयसोब्युटीन जो असतो त्याची स्टॅबिलिटी जास्त असते ऍज कम्पेअर टू हे खालचे दोन. त्याची स्टॅबिलिटी काय असते?
खालच्या दोनच्या कम्पॅरेटिव्ह जास्त असते. कळतंय का? अहो कळतंय का? एकच मिनिट थांबा. ठीक आहे. आयसोब्युटेनची स्टॅबिलिटी काय असते? जास्त असते. ठीक आहे. कोणापेक्षा? चौथ्या आणि पाचव्यापेक्षा. म्हणून काय येणार आपला दुसरा इथे येणार. आता आता बोल सांगतो. हाच स्टेबल का ना? हाच स्टेबल का असा प्रश्न आहे ना? सांगतो. याच्यात आणि याच्यात कोण स्टेबल असेल बरं? हा काय असेल? चौथा जास्त स्टेबल. चौथा काय असेल? का बरं? तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं इथे पहा, इकडे CH3 आहे आणि इकडे काय आहे? कोणता आहे हा? कोणता फॉर्म आहे? आणि हा कोणता फॉर्म आहे रे? आता पहा बरं का, जर हा ट्रान्स याच्यामध्ये बल्कियर ग्रुप कुठे आलेत? लांब लांब आलेत. आणि याच्यामध्ये बल्कियर ग्रुप कुठे आलेत? मग ते बल्कियर ग्रुप जवळ आले तर काय करतील ते एकमेकांना? काय करतील एकमेकांना? ते रिपेल करतील. मग जर रिपल्शन जास्त असेल याचा अर्थ स्टॅबिलिटी इथं मात्र रिपल्शन नसणार आहे. रिपल्शन नसणार आहे का? ते कसे आहेत? लांब लांब आहेत. इथं मात्र कसे आहेत? ते जवळ आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होईल? सारखे धडकून धडकून रिपल्शन होणार. काय होणार त्यांच्यामध्ये? रिपल्शन. म्हणून स्टेबल कोण? 4. आणि नंतर स्टेबल कोण? ही झाली तुमची ऑर्डर. हा का कळले? कारण की हा काय तुमचा ट्रान्स आहे. कोणता फॉर्म आहे हा? आणि हा खालचा काय तुमचा? सिस फॉर्म. पण सर हाच का स्टेबल, हा का नाही? बरोबर. याला वर घेतलं आणि याला का नाही घेतलं खाली, असा प्रश्न आपला. बरोबर. सांगतो उत्तर. पहा आता तो काढतोय. पहा आयसोब्युटेनचा फॉर्म काढतोय. CH3 CH3 डबल बॉन्ड CHH. आणि दुसरा कोण आहे आपल्याकडे? CH3 CH डबल बॉन्ड CH3. आता पहा, जर इथून अल्फा हायड्रोजन, मी एकच अल्फा हायड्रोजन घेतो. पहा याला बाजूला काढतो असा. समजा हा अल्फा हायड्रोजन निघून गेला. काय झालं? अल्फा हायड्रोजन हा झालाय. अल्फा हायड्रोजन काय झालाय? हा निघून. तर काय होईल इथे? काय होईल इथे? या कार्बनला बॉन्ड किती होतात बरं? 1 2 3 4 आणि 5 झाले. 5 बॉन्ड झाले. 5 बॉन्ड. कार्बनला 5 बॉन्ड असतात का? मग कार्बनला काय करायला लागेल? याला एकाला कोणाला तरी सोडावं लागेल. एकाला कोणाला तरी, एकाचा कोणाचा तरी बॉन्ड काय करायला लागेल? त्याला तोडावं लागेल. तो कोणाचा बॉन्ड तोडेल? हा बॉन्ड तोडेल. काय करेल तो? आणि हा बॉन्ड काय होईल तुमचा? इकडे शिफ्ट होईल. काय होईल? हा बॉन्ड तुमचा, सॉरी हे तुमच्या कार्बनवरती शिफ्ट होईल. काय होईल? हे तुमच्या. जर ते कार्बनवरती शिफ्ट झालं तर पहा काय तयार होते तुमचा? CH3 डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड C विथ नेगेटिव्ह चार्ज आणि H2. काय डाऊट? हे कळतंय का? आता काय तयार झालंय? हा कार्बेनियन. काय तयार झालाय? हा काय तयार झालाय? हा नुसता कार्बेनियन नाही. कोणता कार्बेनियन? प्रायमरी कार्बेनियन. काय तयार झालाय? असा कार्बेनियन जो पुढे एका कार्बनला अटॅच आहे का? काय तयार झालं तुमचा? प्रायमरी कार्बेनियन. हे कळलंय कसं झालंय? आता त्याने हाच बॉन्ड का तोडला सर? हा का नाही तोडला? हा सिग्मा आहे. हा कोणता बॉन्ड आहे? पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड तुटू शकतो, सिग्मा तुटत. आपण त्या दिवशी पाहिलेलं. इकडं समजा इथे सेम केस झाली. इथे 2 इथे H. हा H समजा निघून गेला. H काय झाला? हा समजा ब्ल्यू पेनने लिहू. हा H समजा काय झालं? निघून गेला. तर इलेक्ट्रॉन कुठे येतील? इथे. आणि हे ट्रान्सफर होईल. म्हणजे पहा CH2 डबल बॉन्ड C खालचा H आहे तसाच डबल बॉन्ड, सॉरी डबल बॉन्डचं काय होईल आता? सिंगल बॉन्ड मायनस वरती H आणि खाली CH3. मायनस आलाय कार्बन वरती म्हणजे काय तयार झालाय? कार्बेनियन. काय तयार झालाय? नुसता कार्बेनियन झालाय का? कसा कार्बेनियन? सेकंडरी कार्बेनियन. कसं झालाय? काय तयार झालाय? झालाय का सेकंडरी कार्बेनियन तयार? काय झालाय तयार? सेकंडरी कार्बेनियन तयार झाला. आणि जो प्रायमरी कार्बेनियन असतो इट इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बेनियन. प्रायमरी कार्बेनियन काय असतो? सेकंडरी कार्बेनियन पेक्षा जास्त स्टेबल. जर हा जास्त स्टेबल आहे तर हा कंपाऊंड काय? जास्त स्टेबल. हा कमी स्टेबल म्हणून हा पूर्ण कंपाऊंड काय?
कमी स्टेबल, म्हणून जास्त स्टॅबिलिटी कोणाची, याची. आणि हा किती नंबरचा आहे तुमचा, दुसरा नंबरचा, म्हणून 2 आधी येतं मग 4 येतं. आणि सिस आणि ट्रान्स का ते तर तुम्हाला मी सांगितलं सर. कळलंय. हे कंपाऊंड लिहून घ्यायचे, स्टॅबिलिटी ऑर्डर लिहून घ्यायची, हे खालचं दोन्ही लिहून घ्यायचं. हे किती नंबरचं आहे तुमचं, हे 2 नंबरचं आहे. आणि हा किती नंबरचा आहे, हा 4 नंबरचा आहे. लिहून घ्या. इथं थांबायचंय, याच्या पुढे मी सांगतो. इथं थांबायचं, मग याच्या पुढे काय लिहायचं सांगतो. तेवढं लिहूयात आणि थांबूयात आपण आज. ठीक आहे, या बरं पटकन. हे मॉलिक्यूल लिहिलेत, प्रत्येकाखाली त्याचे अल्फा कार्बन, अल्फा हायड्रोजन लिहा, स्टॅबिलिटीची ऑर्डर लिहा, आणि हे खालचं मात्र लिहून घ्या. कळतंय, कळतंय का? ठीक, या बरं पटकन लिहा. झाले लिहून? किती वेळ लागेल? कुठपर्यंत आले? हे चालले. या पटकन लिहून. कर रे, स्टॉप कर, बराच झाला असेल आज. इन द अबव एक्झाम्पल, नाही गरज नाही, डायरेक्टली चला. आयसोब्युटीन, आयसोब्युटीन shows more hyperconjugation. Isobutene shows more hyperconjugation. Isobutene shows more hyperconjugation. Isobutene shows more hyperconjugation than its transform. Then its transform. Then its transform. As isobutene leads to the formation of, as isobutene leads to the formation of primary carbanion, leads, as isobutene leads to the formation of, as isobutene leads to the formation of primary carbanion and transform leads to the formation of secondary carbanion, leads to the formation of secondary carbanion. ब्रॅकेट मध्ये लिहायचं, प्रायमरी कार्बेनियन मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बेनियन. Primary carbanion is more stable than secondary carbanion. Bracket close. पुढे लिहायचं. Therefore, structure 2 is more stable than 4. Therefore, structure 2 is more stable than 4. एक लाइन सोडून खाली. More stable than 4. More stable than 4. खाली एक लाइन सोडून. इन स्ट्रक्चर नंबर 4 and 5 किंवा स्ट्रक्चर 4 and 5 असं लिहा. स्ट्रक्चर 4 and 5 आर सिस. स्ट्रक्चर 4 and 5 आर ट्रांस. सॉरी, स्ट्रक्चर 4 and 5 आर ट्रांस and cis form. स्ट्रक्चर नंबर 4 and 5, स्ट्रक्चर नंबर 4 and 5 आर trans and cis form of each other, are trans and cis form of each other respectively. लिहिले. And trans is more stable. Trans is more stable than the cis form. Trans is more stable than the cis form as it is more symmetrical, as it is more symmetrical, and alkyl group are on the opposite side. Alkyl group are on the opposite side. Leading to more stable structure, leading to more stable structure in transform, leading to more stable structure in transform. त्याच्यामुळे काय होतंय, ट्रान्सचं स्ट्रक्चर तुमचं जास्त स्टेबल आहे सिस पेक्षा. कळतंय? इथपर्यंत काय डाऊट? 100% कळाले. चालते. आजसाठी एवढं. हायपर कॉन्जुगेशन आपलं ऑलमोस्ट संपले.
फक्त टाइप्स ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन राहिले, एक पॉझिटिव्ह असतं एक निगेटिव्ह असतं. ठीक आहे, हार्डली उघडा बरं जरा, खिडक्या उघडा बरं, पडदा मागं करा म्हणजे दिसेल मी. ठीक आहे, तेवढं फक्त पॉईंट आपला उद्या संपेल. उद्या कोणता वार आहे? संडे. उद्याचं टाइम टेबल पडेल ग्रुपला. ठीक आहे, आणि याच्यानंतर उद्या हायपर कॉन्ज्युगेशन संपेल आणि रेझोनन्स आपण चालू करणार आहे. ठीक आहे, चालतंय. अराउंड एक अजून 5-6 लेक्चर्स राहिलेत, मग हा चॅप्टर आपला संपेल. ठीक आहे, आलं लक्षात? समजलंय? बाकीचं आपण उद्या पाहूया.